नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आजकाल साडीसोबत बेल्ट निघालेला आहे. बेल्ट घालण्याची फॅशन चालू आहे. तर तो बेल्ट कसा तयार करायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, आपण बघतो लग्नांमध्ये नवरीच्या एंगेजमेंटची किंवा हळदीच्या साडीवर बेल्ट असतो आणि ती साडी जी आहे खूपच छान दिसते बेल्ट लावून. तर बघा, हा बेल्ट मी नवरीसाठीच तयार करत आहे. तर त्याची लांबी आहे 15 इंच. कापड मी डबल फोल्ड केलेला आहे आणि रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि त्याच्यासाठी अस्तरसुद्धा आपण घेतलेला आहे. तर बघा, पूर्ण लांबी आहे कपड्याची 30 इंच. मी फोल्ड करून तुम्हाला मोजून दाखवली ती 15 इंच. तर बघा, खाली अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरवर जो आपला मेन कपडा आहे त्याला उलटं ठेवायचं आहे. आणि बघा, आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही साईडने पूर्ण बेल्टवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला बाहेरून दुकानातून बेल्ट आणण्याची गरज नसणार जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि त्याला फॉलो केलं. तुम्हाला साडीवर बेल्ट जर शिवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम सुंदर बेल्ट आपण तयार करणार आहोत. हा मी नवरीसाठी करते आहे, पण आपल्याला स्वतःसाठी जर करायचा असेल तर तो आपल्याला साडीच्या कपड्यातून तयार करता येईल. तर बघा, दोन्ही साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. बेल्टचा एक भाग आपण समोरची शिलाई जी आहे ती काढून घेऊयात. बेल्ट आपल्याला शिदा करायला एक साईडने आपण बेल्टची शिलाई काढून घेऊयात. तर बघा, आपण बेल्टला दोन्ही साईडने कट मारून द्यायचे आहेत, कारण बेल्टला जेव्हा आपण पलट करू तेव्हा त्याच्यात गुढी वगैरे यायला नको म्हणून दोन्ही बाजूंनी पूर्णपणे कट मारून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण बेल्टला पलट करून घेऊयात. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण बेल्टला आपण पलट करून घेतला आहे. तर बघा, बेल्टचे शेवटचे जे टोक आहेत त्यांना व्यवस्थित बाहेर काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, बेल्ट बनवून बेल्टचा जो शेवटचा लूक आहे इतका सुंदर आला आहे आणि ज्या नवरीसाठी मी हा बेल्ट तयार केला आहे त्यांना तर इतका आवडला की सांगूच नका. तर बघा, दोन्ही बाजूंनी आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. बेल्टची एक साईड आपण खुली केलेली होती त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून द्यायची. तर बघा, पूर्णपणे आपली शिलाई मारून झालेली आहे. आता बघा, आपल्याला लेस घ्यायची आहे. तर बघा, गोल्डन कलरची डायमंडवाली लेस मी घेतलेली आहे. तर ही लेस आपल्याला बेल्टची जी साईड आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची असेल त्या साईडला ही लेस लावायची आहे.
तर बघा लेसवर खूपच डायमंड आहेत, तर सांभाळून आपल्याला काठाकाठावर शिलाई मारायची आहे. डायमंडवर जर आपली सुई चालली तर मशीनची सुई तुटू शकते, म्हणून सावधानीने लेसवर शिलाई मारायची आहे काठाने. तर बघा पूर्ण लेस आपण बेल्टवर लावून दिलेली आहे. तर बघा लेस लावून बेल्टचा लुक जो आहे तो खूपच छान दिसतो आहे. आता बघा वरच्या बाजूने आपल्याला बारीक पट्टीची गोल्डन लेस लावायची आहे. तर बघा समोरील जो भाग आहे तिथे पण आपण ही बारीक पट्टीची गोल्डन लेस लावून देऊया. व्यवस्थित हाताने प्रेस करत लेस लावायची आहे. कापड जे आहे वेल्वेटचं कापड आहे. वेल्वेटचं कापड जे आहे खूप हे होतं शिलाईमधून सटकतं, म्हणून दोन्ही हातांनी व्यवस्थित प्रेस करत शिलाई मारायची आहे. तर बघा दोन्ही बाजूला आपली पूर्ण लेस लावून झालेली आहे. आता बघा बेल्टचे जे साईडचे टोक आहेत तिथं तुम्ही हुक लावू शकता. एक साईडला हुक आणि एक साईडला आय बनवू शकता. आणि हा बेल्ट जो आहे अशा प्रकारे असं पण तुम्हाला आवडत असेल तर असं पण तो सुंदर दिसेल, पण मला हुक नाही लावायची आहे, मला दोरी लावायची आहे. तर बघा 1 इंचावर पट्टी कट करून आपल्याला नॉड तयार करून घ्यायची आहे. कपड्याची नॉड तयार करून त्याला 2.5 इंचावर कट करून दोन्ही साईडला मला दोरी लावायसाठी तयार करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने 2 ते 2.5 इंचावर ही नॉड आपण कट करून घ्यायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने बेल्टला लावायची आहे दोरी टाकण्यासाठी. तर बघा 6 पीस मला लागणार आहे. 6 पीस मी कट करून घेतले आहेत. आता बेल्टला आपण ते लावून देऊयात. बघा अशा पद्धतीने आपल्याला नॉड तयार करून लावायची होती. तर बघा दोन्ही साईडला अशा प्रकारे आपल्याला जे आपण नॉडचे पीस कट केले आहेत ते लावायचे आहेत. आता बघा 3.5 इंचावर 3.5 इंच लांबीला आणि रुंदीला मी चौकोन कपडा कट केला आहे लटकन तयार करण्यासाठी. त्याचे आपण लटकन तयार करून घ्यायचे आहेत. आता बघा माझ्याजवळ काहीतरी डायमंड आहेत, तर आपल्या बेल्टला अजून चांगला लुक येण्यासाठी ते डायमंड आपण ट्यूबने चिपकावायचे आहेत. याच्याने जो बेल्ट आहे त्याचा लुक खूपच छान दिसेल. हे बघा अशा पद्धतीने. तर बघा पूर्ण बेल्टवर आपण अशा पद्धतीने जे डायमंड आहे ते लावायचे आहे. आता बघा ज्या कलरचा बेल्ट आहे त्या कलरची दोरी मी घेतलेली आहे. जी नॉड कट करून आपण साईडला लावलेली आहे बेल्टच्या, तिला आता आपण दोन्ही बाजूनी
दोरी टाकून घेऊयात त्यात. तर बघा, कमी वेळात खूपच छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. साडीवर बेल्ट तयार करायचा असेल तो आपण घरी कशा पद्धतीने तयार करू शकतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा, लटकनला आपण आता लेस लावून घेऊयात. तर बघा, लटकन पण आपले तयार झालेले आहेत. तर बघा, आपला बेल्ट हा बनवून तयार आहे. तर घालल्यानंतर याचा लुक इतका छान दिसेल ते तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल. किती छान लुक याचा आलेला आहे. बघा, अशा पद्धतीने दोरी मला लावायची होती. मग या बेल्ट अशा पद्धतीने गळ्यातून टाकून तुम्ही कमरेपर्यंत आणू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला जर असा बेल्ट शिवायचा असेल तर तुमच्या जवळच्या टेलरजवळ तुम्ही व्हिडिओ शेअर करून शिवू शकता, किंवा तुम्ही स्वतः शिवत असाल तर स्वतः शिवू शकता.